लालबावट्याच्या लाँग मार्चने पालघरचं जिल्हा प्रशासन हादरवलंय. जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली असून आंदोलन स्थगित करण्यात आलंय. कॉम्रेड आमदार विनोद निकोले यांनी पत्रकार परिषदेत सरकारला 3 महिन्यांचा अल्टिमेटम देत थेट इशारा दिलाय. अन्यायाच्या विरोधात माणसं रस्त्यावर उतरवण्याची ताकद आजही जर कुणाकडे असेल तर ती पालघर जिल्ह्यात फक्त कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाकडे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक लाँग मार्चमध्ये शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. समविचारी काँग्रेससह अनेक पक्षांनी या आंदोलनात सहभाग नोंदवत त्या मार्चला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी कुठलीही सोयी सुविधा न मागता स्वतःच्या खर्चाने 2-4 दिवसांची तजवीज, चटई, कपडे घेऊन ही जनता मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरली. आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली ही गर्दी म्हणजे केवळ मोर्चा नव्हता, तर पालघरच्या मातीतून उभा राहिलेला जनआंदोलनाचा हुंकार होता. शिस्त, प्रामाणिकपणा, कार्यकर्त्यांची जिद्द आणि नेतृत्वावर असलेला ठाम विश्वास याच्या बळावर हा लाँग मार्च पालघरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा लागेल असंच ठरलंय. या जनशक्तीसमोर अखेर जिल्हा प्रशासनालाही माघार घ्यावी लागली. जिल्हा नियोजन समितीमधील भ्रष्टाचार, वनाधिकार, पाणी, जमीन, प्रकल्पबाधित जल जीवन मिशन, आरोग्य, शिक्षण, स्मार्ट मीटर अशा अनेक मागण्यांवर प्रशासनाने लेखी आश्वासन देत त्या मान्य केल्या. वाढवण आणि मुरबे बंद रद्द करण्यासाठी माकपाने ठाम भूमिका घेतली असून हा विरोध सरकारपर्यंत पोहोचवला जाणार आहे. 3 महिन्यांचा कालावधी ठरवून देण्यात आला असून संयुक्त समितीत माकपाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या संपूर्ण आंदोलनातून आमदार विनोद निकोले हे पालघर जिल्ह्यातील एक लढवय्ये, ठाम आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारे नेतृत्व म्हणून ठळकपणे पुढे आले. हा लाँग मार्च केवळ आंदोलन नव्हे तर पालघरच्या जनतेने ताकदीने लिहिलेला संघर्षाचा इतिहास ठरला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आमदार विनोद निकोले, कॉम्रेड अशोक ढवळे, मरियम ढवळे, किरण गहला, चंद्रकांत गोरखाना, रडका कलगंडा, लक्ष्मण डोंबरे, लदानी लहानी दौडा, प्राची हत्तीवलेकर, सुनीता शेंगडा, अमृत भावर, चंदू धांगडा, यशवंत बुधर, गणेश दुमाडा, हर्षल लोखंडे, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. त्या बाबतीत चर्चा झाली. तो थोडासा धोरणात्मक निर्णय आहे, परंतु आम्ही त्यांच्यासमोर अशी मागणी केली का पालघर जिल्हा हा शक्यतो ग्रामीण भागामधला जो शेतकरी आदिवासी बहुल आहे, तर तो एवढं बिल वगैरे भरू शकणार नाही, तर शक्यतो तो हा जिल्हा या स्मार्ट मीटर पासून वगळण्यात येईल का अशा प्रकारचा अहवाल तुम्ही एक रिपोर्ट हा शासनाला पाठवा. आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने असा तुम्ही एक रिपोर्ट पाठवा की हा शक्यतो वगळण्यात येईल का, तर ते रिपोर्ट पाठवतील. पण आम्ही ही भूमिका घेतली की शक्यतो MSEBचे ते अधिकारी होते, त्यांना मी सांगितलं तुम्ही याच्या पुढे ते मीटर जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न करू नका आणि त्या घरामध्ये कोणताही घरमालक नसताना तुम्ही मीटर लावून जाता. जे आमचे BPL मीटर आहेत ते काढून आणि स्मार्ट मीटर लावतात हे काही योग्य नाही. तेही त्यांनी मानले की यापुढे आम्ही तसं काही करणार नाही. एक ही चांगली सकारात्मक चर्चा झालेली आहे. पेशा भरतीच्या बाबतीत आता सध्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक वगैरे पदभरती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तो निर्णय अजून पेशा भरतीचा सुरू आहे. तो त्याच्यावर निर्णय आल्यानंतर ते म्हणाले की कायमस्वरूपी आम्ही करू. पण अजूनही 10,000 शिक्षक हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार आहे येणाऱ्या काळामध्ये, तर ती ही चर्चा चांगली झालेली आहे. त्याचप्रमाणे सर्व कुटुंबांना घरकुल योजना, आता घरकुल योजनाचे लाभार्थी जवळजवळ 70,987 लाभार्थी घरकुल हे मंजूर झालेले आहेत. 22,685 घरकुल पूर्ण आहेत आणि तोही एक चांगली सकारात्मक चर्चा झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना विनंती केली आहे का जो जेन्युइन गरजू आहे त्याचा सर्वेमध्ये नाव आलं पाहिजे. कधी कधी असं होतं की ज्याचं कधी कधी घरकुल घर पक्क असताना पण त्याला दुबार लाभ दिला जातो, तर हे शक्यतो टाळलं पाहिजे. तर ते त्यांनी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे की असं होणार नाही. त्याचप्रमाणे 1,03,787 बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे आणि पुढेही ते करतील. त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळेल. जल जीवन मिशनची कामं ही आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी कामं सुरू केलेली आहेत, परंतु टाइमबद्ध त्यांनी आम्हाला दिलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत ही कामं पूर्ण करण्याचे आश्वासन आम्हाला या ठिकाणी त्यांनी लेखी स्वरूप. ज्या पद्धतीने चर्चा झाली आणि हा जिल्ह्याचाच प्रश्न आहे, तो पूर्ण राज्याचा होता, तर तो विषय थोडा वेगळा होता. पण आम्ही जिल्ह्यातच आहोत आणि जी कमिटी फॉर्म केली त्याच्यामध्ये आम्ही 5 प्रतिनिधी आहोत.
म्हणजे आम्ही मॅडमना हा तगादा धरणार, आम्ही निवेदन देणार, महिन्यातून किंवा 2 महिन्यातून तरी एक मीटिंग त्याच्यावर होईल आणि फॉलोअप आमचा हा कंटिन्यू राहील. जी मीटिंग आहे त्या मीटिंग मध्ये 5 तुमची CPA कमिटी. कमिटी किती कमिटीमध्ये जणांची कमिटी असणार आहे आम्ही आणि आमचे ती नेमकं कशाचा सर्वे करणार आहे, म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये हे होणार आहे? आपल्या वेगवेगळ्या जे जमिनी आहे जिथे आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे अतिक्रमण आहे, खाजगी जमिनीमध्ये आहे, वर्कस जमिनी आहे, देवस्थान इनाम, तर या जे सर्व कायदे आहेत त्यांचे रिऑर्गनायझेशनच्या अनुषंगाने काही कारवाई ऑलरेडी शासन स्तरावर सुरू आहे. आपल्या जिल्ह्याची वेगळी परिस्थिती पाहता आपल्या प्रॉब्लेम्सचं आकलन करून काय सुधारणा आमच्या वतीने अपेक्षित आहे जेणेकरून लोकांना जे प्रॉब्लेम सध्या येत आहेत त्याच्यामध्ये काही समाधान काढता येईल, त्यासाठी ही कमिटीचं ओव्हरऑल रचना राहील. त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स आम्ही डिस्कस केलेले आहे. त्यामध्ये आमचे शासकीय अधिकारी राहतील. ॲडिशनल कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण ते कमिटी करतोय. तर प्रशासकीयरित्या ते सगळं माहिती जी आहे ते गोळा करतील. काय आपल्याला अडचणी आहेत, मग त्या अडचणीचं काय समाधान होऊ शकतो. आणि यामध्ये काही ठिकाणी जसं आमदार महोदयांनी अडचणी सांगितल्या आमच्याकडे, तर तिकडे ते व्हिजिट करतील, त्याचे सर्व डॉक्युमेंट्स तपासतील आणि त्याच्या आधारावरच आपले सजेशन्स देतील. आणि यामध्ये त्यांच्याकडनं पण त्या समितीच्या रिपोर्टमध्ये काही सूचना असल्यास तर त्यांचा अभिप्राय म्हणून आम्ही नोंदवून ते पण आम्ही शासनाकडे सादर करू, जेणेकरून पुढील योग्य तो निर्णय शासनाकडनं करण्यात येईल. रिक्त पदं भरण्याची चर्चा झालेली आहे आणि ती रिक्त पदं भरणं मागचाही तो विषय आला, त्या पद्धतीने होईल. वाढवण बंदर व मुरबे बंदर प्रकल्प रद्द करणे ही आमची मागणी आहे. ती मागणी सुद्धा त्यांनी की ह्या मोर्चाचा रेफरन्स घेऊन आम्ही इथून सरकारला त्या पद्धतीचा एक अहवाल आम्ही तयार करून देऊ, वाढवण बंदर आणि मुरबे बंदर रद्द करण्याचा. तर अशी जवळजवळ ज्या पद्धतीची आमची जी अपेक्षा होती त्या पद्धतीने बरेचसेच एक सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि लिखित स्वरूपामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडीशी दुरुस्ती करते. करा. आम्ही अहवाल नाही बनवणार प्रकल्प रद्द करण्याचा. म्हणजे आमचा रेफरन्स तुमची घेऊन जी भावना आहे ते आम्ही शासनाकडे ठीक आहे, पोहोचवू. पाठवा. तर त्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. तर त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते मला वाटतं आम्हाला जो टाइमबद्ध दिलेला आहे की 3 महिन्यापर्यंत हे सर्व अंमलबजावणी होईल. तर मला वाटतं आम्ही त्या 3 महिन्यापर्यंत हे जे आमचं आंदोलन आहे ते मला वाटतं आमचे सर्व पदाधिकारी आहेत, तर ते आम्ही या ठिकाणी ते स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेऊया आणि खाली आमच्या लोकांना सांगूया की हे 3 महिन्यापर्यंत आम्ही हे आंदोलन स्थगित करतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आमचा 19 तारखेला चारोटी येथून जो पायी मोर्चा या ठिकाणी पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर काल संध्याकाळी येऊन पोहोचला. जवळजवळ शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या आम्ही या ठिकाणी निवेदन दिले होते. जवळजवळ 12 मागण्या होत्या. त्याच्यावर खूप सकारात्मक चर्चा या ठिकाणी जवळजवळ खरं म्हणजे चर्चेला पण खूप वेळ घेतला. जवळजवळ 6-7 तास चर्चा झाली आणि खूप विस्तारित चर्चा झाली, समाधानकारक चर्चा झालेली आहे. आणि आम्ही जे कालपासून मीडियासमोर आलोत किंवा आमचे संबंध या शेतकऱ्यांसमोर जे जे विषय आम्ही मांडले ते विषय आमच्या ज्या अपेक्षा होत्या अपेक्षेप्रमाणे चर्चा झालेली आहे. या ठिकाणी आम्ही नेहमी हा उल्लेख केलेला आहे की आम्हाला याच्यावर काही प्रश्न हे तात्काळ इथे सुटलेले आहेत आणि काही प्रश्नांवर आम्ही हा सुद्धा त्यावेळेस बोललो होतो की आम्हाला जर समयबद्ध काही लिखित जर दिलं तर हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत. तर आम्हाला त्या पद्धतीने आमच्या अपेक्षेप्रमाणे चर्चा होऊन आम्हाला हे समयबद्ध लेखी स्वरूपामध्ये आपल्या ह्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम यांनी दिलेला आहे. तर बरेचसे मुद्दे आमचे वन अधिकाराचा जो मुद्दा होता तो जवळजवळ क्लिअर झालेला आहे. आमची मागणी होती की आम्हाला सेपरेट 7/12 दिला पाहिजे आणि जे जे काही क्षेत्र अजून 2 गुंठे मिळालेले आहेत, 3 गुंठे मिळालेले आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वन जे काही अधिकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याच्यामध्ये ते क्षेत्र पुन्हा ते त्यांना वाढवून दिलं पाहिजे, वाढीव क्षेत्र दिलं पाहिजे. ते चर्चा झालेली आहे आणि आम्हाला असं लिखितही दिलेलं आहे की प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून पंचनामा करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. सेपरेट 7/12च्या बाबतीत ह्या थोडासा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आमची मागणी अशी होती की जो वनपट्टेधारक आहे त्या वनपट्टेधारकाला जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळत नाही, तर इथे काय पर्याय काढता येईल. तर आमची सविस्तर चर्चा झाली, मॅडमच्या समोरही चर्चा झाली आणि मॅडमनी त्यांच्यामध्ये
त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या वनपट्टी धारकाला त्याचं क्षेत्र मोजून तो नकाशा दिला जाईल आणि त्याला ॲग्रिस्टॅग देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तर ते एक चांगलं पाऊल आहे. ॲग्रिस्टॅग जर दिला तर नक्कीच त्या वनपट्ट्या धारकाला शासनाच्या ज्या पण योजना आहेत त्याचा लाभ मिळेल. त्याच्यासाठी आम्हाला समयबद्ध लेखी दिलेलं आहे की त्याच्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी आम्हाला देण्यात आलेला आहे आणि आम्हीही तो मान्य केलेला आहे की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे ॲग्रिस्टॅग दिले तर ते एक चांगलं पाऊल हे उचललेलं ते आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे वर्कर्स जागा, सिलिंगची जागा ह्या ज्या काही आहेत देवस्थान वगैरे याच्यावर सुद्धा चर्चा झाली. तोही धोरणात्मक निर्णय आहे, परंतु आम्ही लिखित स्वरूपामध्ये मागितलेला आहे. आता हे जागेवर जाऊन पंचनामे किंवा ती जागा कसं सर्वेक्षण करायचं तर या ठिकाणी अशी चर्चा झाली की मॅडमच्या याच्या खाली जे काही त्यांचे महसूलचे अधिकारी आहेत म्हणजे तालुका लेवलवर तहसीलदार आहेत असे जे आहेत त्यांचे ते अधिकारी घेऊन आणि एक समिती आम्ही फॉर्म करण्याचं ठरवलेलं आहे. पण ती समिती फक्त त्यांच्यापुरती मर्यादित न राहता आमचेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काही पदाधिकारी त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत. तर ते आम्ही 5 पदाधिकारी आमचे त्याच्यामध्ये घेतले जातील. म्हणजे एक संयुक्त समिती नेमून त्याचा एक अहवाल एक तयार केला जाईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा कलेक्टर मॅडमनी एक चांगली भूमिका घेतली आहे की शक्यतो तो अहवाल या शेतकऱ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह अहवाल हा शासनाला सादर करण्यात येईल. एक चांगलं पाऊल आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः आहोत. हे एक आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे आणि ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशा जागा आहेत त्याचा ते अहवाल आम्ही तयार करणार आहोत. त्याचप्रमाणे बरेचसे विषय हे चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. तळघराचे जे आम्ही दावे दाखल केले होते ते तळघराचे दावे त्यांनी एक्सेप्ट केलेले आहेत आणि आता यापुढे जे अजून तळघराचे आम्ही फॉर्म जे भरणार आहोत तर आम्ही मॅडमने सांगितलं की तुमच्याकडून पण एक आम्हाला फॉर्मॅट देण्यात यावा. तो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि तोही एक सोयीस्कर आहे की जेणेकरून जे हजारो लोक ज्या जमिनीवर राहतात अजूनही त्यांना त्या घराच्या जमिनीचा त्यांच्याकडे कोणता पुरावा नाही तर तो तळघराच्या माध्यमातून एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि तो चांगला सोयीस्कर दिलेला आहे. तो आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये यापुढे प्रत्येक तालुक्यामध्ये ते फॉर्म आम्ही भरून घेऊ आणि सर्व लोकांना तळघराचा एक त्यांना एक चांगला पुरावा मिळेल. महत्वाचे मुद्दे मान्य केलेले आहेत ते आमदार विनोद निकोलेंनी सांगितलेले आहेत. मुख्य यातला मुद्दा जो आहे की आपण या ठिकाणी आम्ही हे सांगितलं होतं की लिखित स्वरूपामध्ये प्रशासनाकडून आणि समयबद्ध अशा तऱ्हेची मुदत देऊन प्रशासनाने आम्हाला द्यावं आणि खरोखरच त्या पद्धतीने कलेक्टर मॅडमनी आता जे आम्हाला दिलेले आहे तर प्रत्येक मुद्द्याबद्दल त्यांनी आपापली भूमिका इथे स्पष्टपणे मांडलेली आणि मान्य केलेले. खरं म्हणजे ते त्यांनी आम्हाला पहिला ड्राफ्ट दिला. पहिल्या ड्राफ्टवर सुद्धा किरण गहला, आमदार विनोद निकोले, आम्ही तो पहिला बघितला. त्यांनी जे मान्य केलेले ते त्याच्यामध्ये काही दुरुस्ती आम्ही सुचवल्या म्हणजे जास्त क्लिअर करण्यासाठी जी चर्चा झाली होती आणि ते सुद्धा कलेक्टर मॅडमनी मान्य केलं आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आता फायनल स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. ही खरं म्हणजे खूपच चांगली गोष्ट ही झालेली आहे. म्हणून ज्या त्यांच्या अखत्यारीतल्या मुद्दे आहेत तर त्या अतिशय खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्याशी सहकार्य केलं, सगळ्या अधिकाऱ्यांनी केलं. काही मुद्दे जे असे आहेत जे कलेक्टर मॅडमच्या अखत्यारीमध्ये नाहीत आणि त्याचा सुद्धा आमदार विनोद निकोलेंनी उल्लेख केला. एका मुद्द्याचा केला, अजून 1-2 मुद्द्याचा फक्त मी करतो. नंबर 1 अर्थातच वाढवण बंदर आणि मुरबे बंदर याबद्दलची आमची मागणी होती आणि आधीच पूर्वीपासून मागणी होती की ते रद्द व्हावं. त्याच्यामुळे हजारो शेतकरी, हजारो मच्छीमार यांचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकेल. तर ती मागणी अर्थातच आम्ही शासनाकडे केली. मॅडम म्हणाल्या ते बरोबर आहे, त्यांचं अर्थातच प्रश्न नाही आहे, केंद्र सरकारचा प्रश्न आहे आणि म्हणून आमच्या तीव्र भावना या नक्कीच कलेक्टर मॅडम आणि इथून शासनाला कळवल्या जातील. या गोष्टी आहेत. इतर सुद्धा काही फरक आहेतच, प्रश्नच नाही. उदाहरणार्थ आता हे जे आता जी कमिटी केलेली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आमचे 5 प्रतिनिधी घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये काही धोरणात्मक मुद्दे आहेत. ते मॅडमने सांगितलं ते बरोबर आहे. आता उदाहरणार्थ देवस्थान जमीन, इनाम जमीन, इथली वर्कर्स जमीन म्हणजे असणारे आदिवासी पण नावावर कोणाच्या आहे, पूर्वीच्या जमीनदार सावकारांच्या. कॉम्रेड गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर, किसान सभा, कम्युनिस्ट पार्टीने जो मोठा लढा केला 45 ते 47 त्याच्यामुळे या जमिनी मिळाल्यात ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
लाल बावट्यामुळे या जमिनी मिळाल्या, पण अजूनही त्या जमिनी सावकार जमीनदारांच्याच नावावर आहेत तेव्हापासून. त्यासाठी कायदा करावा लागेल. हा मुद्दा पूर्वी सुद्धा फडणवीस साहेब पूर्वी मुख्यमंत्री असताना आम्ही केला होता, मोठा मोर्चा गेला होता. परवा जेव्हा अकोले संगमनेरला मोठा मोर्चा झाला, राधाकृष्ण विखे पाटील रेव्हेन्यू मिनिस्टर वगैरे यांच्याशी चर्चा करून त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. दुर्दैवाने ते खरं म्हणजे पुढे गेलेलं नाही. पण आज देवस्थान इनामच्या बद्दल 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं मोठं शिष्टमंडळ गेलं, नाशिकला महामुक्काम झाला, तेव्हापासून त्यांनी मान्य केलं की आम्ही करणार आहोत. चांगली गोष्ट अशी आहे, कलेक्टर मॅडमनी आज आम्हाला सांगितलं आणि त्याची प्रत पण दिलेली आहे की देवस्थान इनाम जमिनीचा कायदा हा 10 वर्ष उशिरा का होईना, परंतु येत्या विधानसभेमध्ये बहुतेक मांडला जाणार आहे. आम्हाला आजच त्याची प्रत मिळाली की आम्ही स्टडी करू, काय जे आम्हाला बदल सुचवायचे ते आम्ही करू. पण जर तो खरंच चांगला असला तर ते एक पाऊल पुढे आहे. म्हणजे देवस्थान इनाम जमिनीच्या याच्यावर वर्कस जमिनीबद्दल जर थोडासा कायद्यामध्ये बदल केला, या सुद्धा जमिनी असणाऱ्या लोकांच्या मदत होऊ शकते. तर हे जरा थोडक्यात सांगायचं, प्रशासकीय बऱ्याचसं खूप चांगलं सहकार्य झालं. पण वनाधिकार बद्दल जो मुद्दा आमदार विनोद निकोलेंनी मांडला, 7 बाऱ्याचा वेगळा उतारा मिळाला पाहिजे, सेपरेट, हा कलेक्टर मॅडमच्या अखत्यारीतला विषय नाही, सरकारच्या अखत्यारीतला विषय. म्हणून एक गोष्ट आम्हाला क्लिअर करायची आहे, प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलं असलं तरी धोरणात्मक बाबतीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकार बरोबर आमचे मतभेद आहेत, राहतील आणि आमचा लढा सुद्धा तो चालू राहील. तर या काही मुद्दे फक्त आम्हाला क्लिअर करायचे होते. पण अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचं हे सुबंध आंदोलन जसं सांगितलं 3 महिन्यासाठी आम्ही स्थगित केलेलं आहे. 3 महिन्यामध्ये नक्कीच काही प्रगती होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, अपेक्षा पण आहे. आणि आपण सगळ्यांनीच या सबंध याला जिथे आपण मदत केली, सहकार्य केलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचंच, प्रशासनाचं, पोलीस आणि अर्थातच मीडियाचं पुन्हा एकदा आभार मानून आणि आमच्या कार्यकर्त्यांचं खूप 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 अभिनंदन करून या ठिकाणी मला वाटतं आपण संपायला हरकत नाही.